आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आपल्या वार्षिक राशी भविष्याच्या या मालिकेमध्ये तूळ राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी बघतोय 2026 ची। तत्पूर्वी आपण तूळ राशीचा नोव्हेंबर 2026 चा व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया त्या व्हिडिओला व्हिजिट करून आपण नोव्हेंबर 2026 चे सुद्धा राशी भविष्य जाणून घ्यावे आणि कमेंट अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। सुरू करूया वार्षिक राशी भविष्यवाणी तूळ राशी 2026। तूळ राशीच्या जातकांच्या स्वभावाचा विचार केला असता अतिशय संतुलन राखणारे, प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल ठेवण्याचा प्रयत्न करणारे, आकर्षक असं व्यक्तिमत्व, सामाजिक, न्यायप्रिय, कलात्मक, सौंदर्यप्रेमी आणि नम्र असं हे व्यक्तिमत्व जे लोकांशी सहज जुळतं आणि सगळ्यांना आपलंसं वाटतं, असं तूळ राशीचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। कोणावरही अन्याय झालेला त्यांना पाहवत नाही, बरोबर काय आणि चुकीचं काय हे त्यांना याची विशेष ओळख असते आणि कोणत्याही लोकांना सहज आयडेंटिफाय करता येतं आणि स्वतःबद्दल दुसऱ्याला समजू देत नाही, हा त्यांचा वीक पॉइंट असतो। म्हणजे स्वतःबद्दल दुसऱ्याला काहीही समजू न देणं आणि दुसऱ्यांबद्दलचे सर्व मतं, दुसऱ्यांबद्दलचं सर्व जी आपुलकी असते ती पण ते कुठेतरी दाखवतात आणि त्यांच्याबद्दल सगळं महत्त्वाच्या ज्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी असतात त्या कुठेतरी काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि ही विशेष क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते। म्हणजे याच्यामध्ये त्यांना महारत हासिल असते असं सुद्धा आपण म्हणू शकतो। बाकी कमकुवत बाजूचा त्यांचा विचार करता ओव्हर थिंकिंग आणि निर्णय घेताना बऱ्याचदा संभ्रम त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि इतरांच्या मतावरती कुठेतरी जास्त ते अवलंबून असतात आणि हा त्यांचा वीक पॉइंट असतो। बाकी ओव्हरऑल तूळ राशीचे लोक हे स्वभावाने सर्व गोष्टी बॅलन्स राखणारेच असतात। अशा तूळ राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी बघतोय। या 2026च्या या वर्षामध्ये 8 ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे। फक्त एकमेव शनिदेव हे जलतत्वाच्या मीन राशीमध्ये आपल्या 6ष्ठ स्थानामध्ये असतील। बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला ह्या वर्षामध्ये बघायला मिळेल। त्यात गुरुचं राशी परिवर्तन 3 राशींमधून बघायला मिळणार आहे। सर्वात सुरुवातीला मिथुन या आपल्या भाग्यस्थानावरती मिथुन रास येते। त्या मिथुन राशीमध्ये जानेवारी ते मे हा महिना गुरुदेव असतील। त्यानंतर आपल्या कर्मस्थानामध्ये जुलै ते ऑक्टोबर हा महिना असतील आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये गुरुदेव आपल्या लाभस्थानामध्ये असतील। तर आपल्या भाग्य, कर्म आणि लाभस्थानामध्ये गुरुचं राशी परिवर्तन होतंय। कुठेतरी ही गोष्ट आपल्यासाठी भाग्यदायक आहे, कारण गुरुचं 12 वर्षानंतर आपल्या भाग्यस्थानामध्ये राशी परिवर्तन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर सर्वात आधी आपण गुरुच्या राशी परिवर्तनामुळे आपल्याला काय इफेक्ट जाणवतील 2026 मध्ये याचं सगळ्यात आधी डिस्कशन करू। त्यानंतर शनी जे आपल्या 6ष्ठ स्थानावरती बसलेले त्याबाबत डिस्कशन करू आणि मग बाकीच्या ग्रहांचं करू। तर बघा, गुरुदेव मिथुन राशीमध्ये विराजमान आहे आणि जानेवारी ते मे या 5 महिन्यांमध्ये गुरुदेव मिथुन राशीमध्ये विराजमान असतील। तर तेव्हा गुरुदेव आपलं भाग्य जागृत करतील, भाग्यातून आपल्याला बऱ्याच संधी मिळतील आणि गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या प्रथम स्थानावरती पडते। तर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या लग्न स्थानावरती पडल्यामुळे आपल्याला अनेक नवीन संधी, नवीन लाभ आपल्याला या 5 महिन्यांमध्ये बघायला मिळतील। या काळात आरोग्याशी संबंधित काही आपल्याला प्रॉब्लेम सुरू असतील सुरुवातीपासून, तर ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होताना कुठेतरी या 5 महिन्यामध्ये दिसतील। त्यानंतर गुरुची सप्तम दृष्टी आपल्या तृतीय स्थानावर पडेल। तृतीय स्थान हे आपल्या पराक्रमाचं स्थान आहे, आपल्या भावंडांचं स्थान आहे आणि अशा स्थानावरती गुरुदेवांची भाग्यस्थानातून दृष्टी पडणं हे आपल्यासाठी कुठेतरी सकारात्मक फळे देणार आहे। कारण भावंडांसोबत आपलं काही नातं सुरुवातीच्या काळामध्ये कुठे काही बिघडलं असेल 2025 मध्ये, तर ते आपल्याला सुधारताना दिसतील आणि आपल्या भावंडांसोबत आपल्याला अधिक टाइम या वर्षामध्ये घालवायला मिळेल आणि चांगला टाइम तुम्ही स्पेंड कराल। त्यानंतर पराक्रम स्थानावरती सुद्धा, म्हणजे हे आपलं पराक्रम स्थान आहे, तृतीय स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी ही आपल्याला भाग्यस्थानातून मिळणारी पराक्रम स्थानावरची दृष्टी आहे। त्यामुळे अतिशय मेहनत तुम्ही या 5 महिन्यांमध्ये कराल आणि त्या मेहनतीला कुठेतरी आपल्याला फळ मिळताना पुढच्या महिन्यांमध्ये दिसेल। त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या शिक्षण आणि संततीच्या स्थानावर पडते, जे आपलं पंचम स्थान आहे
आणि त्या पंचम स्थानामध्ये राहू आपले ऑलरेडी विराजमान आहे. तर अशा स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी पडणं हे शिक्षणासाठी आपल्याला एकदम अनुकूल काळ असेल. पहिले महिने जे सुरुवातीचे 5 महिने आहेत ते आपल्या मुलांसाठी सुद्धा अतिशय उत्तम काळ असेल. आपल्या मुलांचं कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता या पहिल्या 5 महिन्यांमध्ये बनलेली आहे. आणि संतान प्राप्तीसाठी जी लोक प्रयत्न करताय त्यांच्यासाठी सुद्धा जानेवारी ते मे हा काळ अनुकूल असेल. तर गुरुदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये असताना आपल्याला हे रिझल्ट मिळतील. त्यानंतर गुरुदेव आपल्या कर्मस्थानामध्ये उच्चीच्या अवस्थेमध्ये कर्क राशीमध्ये 2 जूनला राशी परिवर्तन करून येतील. तर याचा आपल्यावर काय परिणाम होईल, तर आपल्या करिअरसाठी सर्वात उत्तम असा काळ तुळ राशीसाठी म्हणता येईल. सर्व राशींमध्ये करिअरसाठी सर्वात उत्तम काळ हा तुळ राशीचा असेल. आणि तुळ राशीच्या सर्व जातकांना करिअरमध्ये खूप चांगले रिझल्ट्स या वर्षामध्ये मिळणार आहे. कारण करिअर स्थानामध्ये गुरुदेव येणं आणि ते पण उच्चीच्या अवस्थेमध्ये याचा आपल्याला खूप मोठा फायदा मिळणार आहे. बऱ्याच संधी मिळतील. पदोन्नतीचे चांगले आपल्याला चान्सेस आहे. त्यानंतर चांगल्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफरचे सुद्धा योग आहे. तशी बऱ्याच दिवसांपासून आपली इच्छा असेल तर चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर आपली या वर्षामध्ये होणार आहे. हे निश्चित आहे आणि हे कोणीच बदलू शकत नाही. गुरुदेवांची पंचम दृष्टी इथून आपल्या द्वितीय स्थानावर पडेल, जे धनस्थान आहे. त्यामुळे आपल्याला अचानक धनलाभाची प्राप्ती होणं आणि केलेल्या सर्व कर्माचं कुठेतरी आपल्याला चांगल्या वेने त्याचे पैशामध्ये परावर्तन होऊन आपल्याला त्याचा पैसा मिळणं हे ह्यावेळेस निश्चित आहे. ह्या वर्षामध्ये कोणीही तुमच्याकडनं फुकट काम करून घेणार नाही, एवढं मात्र नक्की. त्यानंतर आपली वाणी सुद्धा संतुलित राहील या वर्षामध्ये. त्यातल्या त्यात जून ते ऑक्टोबर हा पिरियड मीडिया रिलेटेड जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे. त्यानंतर जानेवारी ते मे हा जो पिरियड आहे हा सुद्धा त्यांच्यासाठी चांगला आहे. पूर्ण जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत ओव्हरऑल विचार केला असता मीडिया रिलेटेड जे लोक आहे, यूट्यूबर्स आहे, सोशल मीडियासाठी कुठेतरी कनेक्टेड आहे, IT क्षेत्रातली लोक असतील, त्यानंतर जिथे बोलताना आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं आणि बोलूनच आपले कामं होतात असा कम्युनिकेशन रिलेटेड कोणताही व्यवसाय असू द्या, तो कॉमर्स रिलेटेड असेल, इन्कम टॅक्स रिलेटेड असेल, अशा सर्वच क्षेत्रामध्ये तुळ राशीच्या करिअर करणाऱ्या जातकांना विशेष फायदा या वर्षामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर तुळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये जो विशेष फायदा पाहायला मिळतोय, आपल्या धनस्थानामध्ये येणाऱ्या गुरुदेवांची दृष्टी याचा आपल्याला फायदा मिळतोय. तसेच गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या वास्तू वाहन सौख्याच्या घरामध्ये पडते आणि आपल्या आईचं सुद्धा हे घर आहे जे 4थं घर आपण म्हणतो. तर अशा घरावरती गुरुदेवांची दृष्टी पडते. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपल्या आईची तब्येत ठणठणीत असेल. जर सुरुवातीपासून काही इश्यू चालू असतील तर ते इश्यू आपल्याला सुधारताना दिसेल. आपल्याला वास्तू वाहनासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा पिरियड हा असेल. नवीन वास्तू नवीन वाहन खरेदीसाठी जून ते ऑक्टोबर हा पिरियड आपल्यासाठी या वर्षातला सर्वात अनुकूल पिरियड असेल. त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी शनिदेवांवरती पडेल आणि जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये पडेल आणि त्यातल्या त्यात जुलैमध्ये शनिदेव वक्री अवस्थेमध्ये जातील, जे डिसेंबरपर्यंत वक्री अवस्थेत असतील. त्यामुळे गुरुदेवांची नवम दृष्टी 6ष्ठ स्थानावर पडणं म्हणजे कोर्ट कचेरीमध्ये आपली काही केस चालू असेल तर ती केस आपल्याला सुलझताना या 4 ते 5 महिन्यांमध्ये दिसणार आहे. जून ते ऑक्टोबर हा महिना, हे 5 महिने त्यासाठी अनुकूल असतील. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हे 5 महिने विशेष अनुकूल पाहायला मिळतील. आणि आपल्याला सुरुवातीपासून काही इश्यू चालू असतील आरोग्य रिलेटेड तर ते इश्यू सुद्धा आपल्याला इथे सुधारताना दिसतील. त्यानंतर गुरुदेवांचं आगमन आपल्या लाभस्थानामध्ये होईल आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने 31 ऑक्टोबरपासून ते डिसेंबर एंडिंगपर्यंत गुरुदेव आपल्या लाभस्थानामध्ये केतूसोबत विराजमान असतील. गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या तृतीय स्थानावर परत पडेल. त्यामुळे भावंडांसोबतचं प्रेम आपलं परत तेव्हा वाढेल आणि नवीन प्रवासाच्या संधी, चांगल्या ठिकाणी जाऊन प्रवासाच्या नवीन संधी आपल्याला त्या 2 महिन्यांमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर गुरुदेवांची परत सप्तम दृष्टी आपल्या पंचम भावामध्ये पडते. तर पंचम स्थानामध्ये गुरुदेवांची परत दृष्टी पडणं ही एक अमृत दृष्टी असेल. संतान प्राप्तीसाठी परत चांगल्या संधी आपल्याला शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाहायला मिळतील आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा अनुकूल काळ असेल. मुलांकडनं काही गुड न्यूज येण्याची शक्यता सुद्धा शेवटच्या 2 महिन्यांमध्ये बनलेली आहे आणि तिथून गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या विवाह स्थानावरती पडेल. त्यामुळे
त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींसाठी वर्षाच्या शेवटचे जे 2 महिने असतील ते फार अनुकूल असतील आणि त्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये कुठेतरी आपला चांगल्या ठिकाणी विवाह निश्चित होण्याचे योग तिथे बनलेले आहे. त्यानंतर मंगळाच्या हिशोबाने विचार केला असता मंगळदेव वर्षाच्या सुरुवातीला पहिला महिना म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये कुठेतरी आपल्याला आपल्या चतुर्थ स्थानामध्ये पाहायला मिळतील आणि तिथे ते उच्चीचे असतील. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कुटुंबामध्ये क्लेश होण्याची शक्यता पहिल्या 2 महिन्यांमध्ये बनलेली आहे. पहिल्यापासूनच कुटुंब रिलेटेड आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहे 2025 मध्ये. ते प्रॉब्लेम आपल्याला 2026 मध्ये सुटताना दिसतील, कुटुंबातील क्लेश सुटताना दिसतील. पण सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा मंगळदेव आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान असतील. त्यानंतर राहू आपल्या पंचम स्थानावरती विराजमान आहे. राहू पंचम स्थानावरती विराजमान असणं ही एक आपल्या मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर काही नवीन संशोधन जे लोक करतायत, सायंटिस्ट लोकांसाठी खूप अनुकूल हे वर्ष असेल, कारण राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत याच पंचम स्थानावरती विराजमान असतील. शिक्षण करिअरसाठी सुद्धा तुला राशीच्या लोकांना खूप अनेक संधी येतील. आधुनिक विषयांमध्ये त्यांना रस जाणवायला लागेल आणि प्रेमामध्ये त्यांना नवीन ओढ या वर्षामध्ये निर्माण होईल. पण प्रेम संबंधांमध्ये कुठेतरी क्लेश होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्याची विशेष काळजी त्यांना घ्यायची आहे. त्यानंतर जाहिरात, फिल्म, मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना या राहूचा अत्यंत सकारात्मक असा फायदा या 2026 मध्ये होईल. त्यानंतर केतू 5 डिसेंबरपर्यंत आपल्या लाभस्थानामध्ये एकादश स्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे कुठेतरी आपले जुन्या मित्रांसोबत आपले कॉन्टॅक्ट तुटण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत कुठेतरी क्लेश होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या वर्षामध्ये. नवीन मित्र आपल्याला नवीन लोकांवरती विश्वास जाणवायला लागेल आणि नवीन मित्र आपल्याला कुठेतरी मिळतील आणि आपली इच्छाशक्ती या संपूर्ण वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दांडगी इच्छाशक्ती पाहायला मिळेल असं म्हणायला आपण काही हरकत नाही. ह्या वर्षामध्ये तुम्हाला अनेक लाभ मिळतील, पण कुठेतरी समाधान तुमच्या चेहऱ्यावर नसेल तर याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची. लाभ आपल्याला भरपूर मिळतील, पण समाधान आपल्याला थोडंही नसेल. तर अशा पद्धतीचं तुळ राशीचं राहू आणि केतूच्या हिशोबाने वार्षिक राशी भविष्य मी सांगितलं. 5 डिसेंबर नंतर राहू आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होतील आणि केतू दशम स्थानामध्ये विराजमान होतील. तर राहू चतुर्थ स्थानात आणि केतू दशम स्थानात आल्यामुळे 5 डिसेंबर नंतर कुटुंबामध्ये स्थैर्य नांदताना आपल्याला दिसेल आणि आपल्या प्रोफेशनकडे कुठेतरी आपलं लक्ष कमी होण्याची शक्यता 5 डिसेंबर नंतर पाहायला मिळेल. म्हणजे करिअरमध्ये खूप चांगल्या संधी या वर्षामध्ये आपल्याला येतील. ऑफिसमध्ये आपलं नाव खूप मोठं होईल, पण वर्षाच्या शेवटी म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला ऑफिसमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता बनलेली आहे. त्याची विशेष आपण काळजी घ्यावी. त्यानंतर शनिदेवांच्या हिशोबाने विचार केला असता एकमेव शनिदेव आपल्या मीन नावाच्या जलतत्व राशीस आपल्या 6ष्ठ स्थानावर असणं हे तुळ राशीसाठी खूप राजयोगकारक आहे. कारण शनिदेव मुळातच आपल्यासाठी राजयोगकारक आहे आणि ते आपल्या 6ष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे, जे स्थान शनिदेवांना लाभतं. तर अशा स्थानावरती शनिदेव विराजमान आहे. ते जुलैपर्यंत मार्गी अवस्थेत असतील. 26 जुलैला ते वक्री अवस्थेत जातील आणि 5 डिसेंबरपर्यंत ते वक्री अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतील. तर तेव्हा शनिदेव आपल्या 6ष्ठ स्थानावरती विराजमान असताना आपल्याला पंचम स्थानाची फळे देखील देतील. म्हणजे शिक्षण रिलेटेड क्षेत्रामध्ये आपली प्रगती या वर्षामध्ये हा अटल आहे हे आपण लक्षात ठेवा. आणि नवीन नोकरीच्या संधी शनिदेव आपल्याला उपलब्ध करून देतील. त्यामुळे ज्या तुळ राशीच्या जातकांना नोकरी लागत नाही आतापर्यंत त्यांना 2026 मध्ये नक्की नोकरी लागेल हे मात्र याच्यातून आपल्याला कळत आहे. त्यानंतर शनिदेव आपल्या 6ष्ठ स्थानामध्ये विराजमान असल्याने आरोग्य रिलेटेड आपल्या तुळ राशीसाठी बोलायचं झाल्यास आरोग्याची विशेष काळजी आपल्याला या वर्षामध्ये घ्यायची आहे. पोटदुखीची समस्या डोकं वर काढेल आणि आपल्याला बाहेरचं खाणं टाळायचं आहे, कारण पोटदुखी आपल्याला या वर्षामध्ये भरपूर मात्रेमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या पोटाची विशेष काळजी आपल्याला या वर्षामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर हे वर्ष सूर्याचं वर्ष आहे. 2026 हे वर्ष सूर्याचं आहे. 2025 हे वर्ष मंगळाचं होतं.
तर 2026 हे वर्ष सूर्याचं वर्ष असल्याने 2025 हे वर्ष जितक्या वेगाने पुढे गेलं त्याहीपेक्षा अतिशय वेगाने 2026 आपल्याला पुढे जाताना दिसेल आणि भारतामध्ये काही नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती सुद्धा आपल्याला 2026 मध्ये पाहायला मिळतील। त्यामुळे तूळ राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला ह्या वर्षामध्ये सूर्याची आराधना करणं कुठेतरी लाभदायक असेल, कारण सूर्यदेवांचा प्रकाश पूर्वेकडून आपल्या सूर्योदयाच्या वेळेस आपल्या घरात कसा येईल याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला या संपूर्ण वर्षभर गणपती अथर्व शीर्षाचा पाठ डेली करण्याचा सल्ला तुम्हाला तूळ राशीसाठी देण्यात येत आहे। शुभम भवतु। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया वृश्चिक राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026।